धुले में हमाल मापाड़ी कर्मचारियों की हड़ताल आज 5वें दिन भी जारी है। मांगे पूरी नहीं होने पर आंदोलनकारियों ने 26 जनवरी को आत्मदाह की चेतावनी दी है। कर्मचारियों की हड़ताल से कृषि उपज मंडी समिति में लाखों रुपए का कारोबार ठप हो गया। हमाल मापाड़ी कर्मचारी अपनी मांगों को लेकर पिछले 5 दिनों से हड़ताल पर है। वे वेतन वृद्धि और अन्य अधिकारों की मांगों के साथ हड़ताल कर रहे हैं। इन कर्मचारियों का कहना है कि अगर उनकी मांगें पूरी नहीं हुई तो वे 26 जनवरी को आत्मदाह करेंगे। इस हड़ताल से कृषि उपज मंडी समिति में कारोबार पूरी तरह से प्रभावित हो रहा है। हर मंगलवार को व्यापारी अपनी फसलें धुले कृषि उपज बाजार समिति में बेचने लाते हैं, लेकिन कर्मचारियों की कमी के कारण उनका माल इधर उधर पड़ा है। मंडी में लाखों का कारोबार पिछले 5 दिनों से ठप हो गया है। आम्ही गेले 9 ते 8-9 महिन्यापासून आमचा हमालीचा मापडीचा करार शेतकऱ्याकडे हमालीचा करार संपलेला आहे। आम्ही वारंवार टीडीआरला पत्र व्यवहार देऊन देखील त्यांनी मजुरीची वाढ निघाली झाली नाही। 4 वेळेस मीटिंग घेतल्या पण त्या मीटिंगमध्ये काही फायदा झाला नाही। म्हणून आम्ही 16/1/2025 पासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट कमिट्या बंद केलेल्या आहे। गेले 8 दिवस झाले आमचा संप चालू आहे। 8-10 दिवसापासून 8 दिवसापासून संप चालू आहे, परंतु अजून काही निर्णय झालेला नाही। म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतो की येत्या 26 जानेवारीला आम्ही धुळे जिल्ह्यातील हमाल मापाडी कामगार संघटना ही कलेक्टर ऑफिसमोर आत्मदाहाचा आम्ही करणार आहोत। तरी या आमच्या हमाल मापाडी मजुरीचा प्रश्न नाही निकाली लागला तर आम्ही 26 जानेवारी रोजी आत्मदान करणार आहोत। याची शासनाने स्वतः जबाबदारी घ्यावी ही विनंती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही हमाल मापाडीने दिनांक 16 तारखेपासून 16/1/2025 वार बुधवारपासून ही त्यांच्या हमालीच्या दरवाढीबद्दल ही बंद त्या पुकारण्यात आलेल्या त्यांचा संप त्यांनी या ठिकाणी बंद केलेला आहे। परंतु ही जी शेतकऱ्याची जी हमाली आहे ही ती मार्केटच्या हमालांची जी संनिग्ध आहे त्यात त्यांनी ती वाढो अगर नको वाढो, परंतु या अगोदर 16 तारखेच्या अगोदर व्यापाऱ्यांनी जो माल खरेदी केलेला आहे त्याची लोडिंग आणि अनलोडिंग या हमालांनी या ठिकाणी तीही बंद केलेली आहे। व्यापाऱ्यांचा लाखो रुपयाचा माल हा या ठिकाणी पडलेला आहे, त्याचं नुकसान होत आहे। व्यापाऱ्यांचे जे सौदे होते ते सौदे त्यांनी त्या ठिकाणी कॅन्सल झाले, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। दर वाढ कमी जास्त होते आणि ही त्या ठिकाणी दर कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी सोसावं लागतं आहे। हे जे चाललेलं आहे खरेदीची हमाली आम्ही मागच्या या 4 महिन्यापूर्वी वाढवलेली होती, परंतु त्या खरेदी हमालीचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही। तरी या हमालांनी जो आम्ही व्यापाऱ्यांनी घेतलेला माल आहे हा ते लोडिंग करत नाही आहे असा हा या ठिकाणी बाजार समिती, आता आजचा वार आहे मंगळवार, मागच्या बुधवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद आहे आणि आमचा व्यापाऱ्यांनी घेतलेला माल हा जसाच तसा इथे पडलेला आहे, तो खराब होतो आहे, त्याचं नुकसान होतं आहे आणि जे आमचे सौदे आहेत तेही पेंडिंग पडलेले आहेत।